ह्या आजीला कोणी नाही. ह्या आजीची मुलगी 1.5 वर्षाची असताना तिचा नवरा वारला, पण आजीने तो त्या मुलीला वाढवणार नाही म्हणून दुसरं लग्न केलं नाही. आणि आजीचं नशीब बघा की तिची मुलगी आत्ता 1 वर्षापूर्वी वारली आणि जावाई 2 वर्षापूर्वी वारला. तिचे नातवंड त्यांच्या आजोळी आहेत, म्हणजे वडिलांच्या फॅमिलीकडे आहेत. तरी पण ही आजी आता कष्ट करते आहे, त्याशिवाय तिला पर्याय नाही. आणि ती भीक मागत नाही. ह्या आजीला मी सांगितलं तू मंदिराजवळ बैस, ती म्हटली नाही, माझे नातेवाईक मला काय म्हणतील. या आजीकडून बरंचसं शिकण्यासारखं आहे की ती या वयात कष्ट करते पण भीक मागत नाही. आपण पाहतो लोकांचे हातपाय चालतात तरी ते भीक मागतात. ही आजी माझ्याकडे 1 वर्षापूर्वी जेव्हा तिची मुलगी वारली तेव्हा 1च महिना झाला होता, तेव्हा आली आणि तिने रडून मला तिची कहाणी सांगितली. आणि तेव्हापासून दर रविवारी ही आजी माझ्याकडे येते. ही आजी प्लॅस्टिक वेचते आणि ते विकून तिचा उदरनिर्वाह चालवते. पण मला वाटतं ती प्रत्येक रविवारी वाट पाहत असेल, कारण मी प्रत्येक रविवारीच फक्त घरी असते. रोज सकाळी शाळेत जाते आणि रविवारी तिला मला भेटून जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. आणि मला असं वाटतं सर्वांनी तो आनंद घ्यावा आणि ती आजीला मदत करावी. मी माझा फोन नंबर तर तुम्हाला शेअर करत आहे आणि ती आजीपर्यंत मदत नक्कीच जाईल. मी तर करते आहे, तुम्ही पण करा. आपण एका गरजू व्यक्तीचा सहारा झालं यापेक्षा मोठं पुण्याचं काम कुठलंही नाही असं मला वाटतं. जी पण तुम्ही मदत कराल व्हॉट्सअपवर डिटेल पाठवा, म्हणजे मग मी तुम्हाला आजीला मदत करताना फोटो शेअर करेन. धन्यवाद.